नाचण्यात वेळ घालवाय नका मंडळी. आहो मंडळी लक्ष द्या जरा इकडं. हे भारुडाचं दृश्य आहे तुमच्याच डोळ्या पुढं बघा. आता ज्याने भारुड गायला त्या आमच्या सुंदर अशा ताई गीतांजली. लहान वयात भगवंताचं नामस्मरण करण्याची बुद्धी सुचली. अगदी कसं असतंय, कुळी कन्या पुत्र होते जी सात्विक तयाच हरिक वाटे देवा. ज्या कुळामध्ये अशी मुलं जन्माला येत असतात त्या कुळाचा सुद्धा उद्धार होत असतो महाराज. सुंदर असे हरिभाव, हरिभाऊच्या नाती आहेत बर का. हरिभाऊनं सुंदर असा आपला कुटुंब परिसर सुंदर असा घडवलेला मला आनंद वाटला म्हणून. पण महाराज कसं असतंय, भारुड ही भगवंतानं भक्तीवर आरूढ होऊन गायलेली शक्ती आहे. नातांच्या भारुडाला महाराजांनी सांगितलं की साखर वाटून समाज गोळा करायचे म्हणले. बरोबर आहे महाराज. आहो पाया झाला रे नारू तेथे बांधिला रे कापरू. अरे तेथे बिबियाचे काम आणि आदमाची तो आदम. अरे रुचला घरचा गुलाम त्याने करतो त्याला रे सलाम. अरे तेथे चाकराचे काम आणि आदमाची रे तो आदम. गाव सारा झोपी गेला, गाव सारा झोपी गेला, गाव सारा झोपी गेला, गाव सारा झोपी गेला. कोणता गाव हा तुमचा? वाडी कुर्ली गाव का माझा कडलास गाव? हे कुठला गाव नसून ज्या भगवंतानं हा 3.5 हाताचा देहरूपी गाव दिला तो गाव झोपी गेला महाराज म्हणतात. गाजरे महाराजांनी सुंदर असा भारुड गायला. गाव भरला 5 आणि 25 झाले जणी गुंतले आपापल्या व्यसनी. आणि महाराजांनी सुंदर असं मधनं विश्लेषणही केलं. महाराज म्हणले पहिली माणसं बायको संग 4 मुलं होस्तोर बोलत नव्हती. मला सांगा महाराज, 4 मुलं होस्तोर बोलत नव्हती मग मुलं कशी होत होती? जय श्रीराम. नाही मी काय लय बोलणार नाही तुम्हाला, का तर तुम्हीच मला बोलवलंय म्हणणार. मीच बोलवलं माझ्यावरच लागला ही कुरकुडी करायला. लय मला बोलून चालत नाही हो, मापात राहावं लागते. कसं असतंय महाराज तुम्ही बघा, आता एखाद्याच्या लग्नात जावा, अहो बवल्यावर चिमटा घेतात एकमेकाला. नव उद्या कुलस्वामीला जायचं आहे, काकूला घेऊ का? नव
कुलस्वामीला जायचंय, ताईला घेऊ का? मग उद्या आपण दोघच गाडीवर जाऊया का? मग काय बघायचंय, हिरो टाकीवरनं खाली पडला तरी होंडा बघत नाही. कसं असतंय गाजरे महाराज, लोकाला ज्ञान सांगत असताना आधी आपलं घर सुधरावं, मग गावाचा विचार करावा, गाव सुधरावं, मग तालुक्याचा विचार करावा. पण तसं नाही ना आमच्या गाजरे महाराजाचं काम. उचलली जिबगी लावली टाळ्याला, घेतला कुटुंबागी निघाला बाळ्याला, तशातलं काम आहे महाराज. गडी लई हुशार, हो लई हुशार, माणसाला फसवल ती फसवल, पण यमराजाला सुद्धा एक दिशेनं फसवलं. यमराजा ह्या गड्याला नेण्यासाठी हिच्या घरी आला. गाजरे महाराज, तुमचा खेळ पृथ्वीवरचा संपलेला आहे, चला म्हणले घेऊन जायला आलोय. यमराजाला हात जोडलं, घरात गेला, तांब्या भरून आणून दिला. यमराजा म्हणला पाणी पी, म्हणला मला घेऊन जा पण पाणी तर पी. यमराजा पाणी प्यायला लागला, तवर घरात गेला, सुंदर असा स्पेशल चहा करून आणला, यमराजाच्या हातात दिला. हातात दिल्यावर यमराजा प्यायला लागला चहा. पण त्या चहामध्ये ह्या बहादरानं काय केलं, गुंगीचं औषध टाकलेलं होतं, आणि त्या गुंगीचा औषधाचा चहा यमराजा प्याला आणि ह्याच्या दारातच आडवा झाला महाराज. आणि ती एवढी मोठी यमराजाची फाईल ह्या गड्यानं बघितली. वरच्या कडला ह्या गड्याचं नाव वरनं काढलं आणि खालच्या तळाला घातलं महाराज. लय अवघड खेळ आहे. एक तासानं यमराजा जागा झाला. आणि गाजरे महाराज, तुमच्यासारखा पाहुणचार मला कुणी सुद्धा पृथ्वीवर तराव केला नाही म्हणले, तुमच्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. यमराजा म्हणला, यमराजाला हे म्हणला काय करता माझ्यासाठी? यमराजा म्हणला रोज मी वर्ण नंबर लावत होतो, आज वर्ण नंबर लावत नाही, आज खालना नंबर लावतो म्हणले. किती जर चुकवायचा प्रयत्न केला तर सुट्टी महाराज. म्हणून अरे सोलापूर जिल्हा, सांगोल तालुका, अरे कल्लाच माझं गाव, दादा भाऊ आलाय, दादा भाऊ आलाय, दादा. सोलापूर जिल्हा, सांगोल तालुका, सोलापूर जिल्हा, सांगोल तालुका, दादा भाऊ आलाय, दादा भाऊ, दादा भाऊ आलाय, दादा पण आज मला वाटायला लागले हरिभाव, आभाळ असून सुद्धा पाऊस येण्याची शक्यता कमी वाटायला लागली. परवा दिवशी आभाळ नसताना पाऊस पडला, पण आज आभाळ असून पाऊस येण्याची शक्यताच वाटायला लागली मला. किती बी क्वालिटी काढतो असं टिपका पडणार नाही असं मला वाटायला लागले. पाऊस पडला तर पेरणी चांगली आहे बरं का, पाऊस नाही पडला मग वाळल्यात अर्ध उगवल अर्ध पिटाळ असला खेळ होणार आहे. अरे रोसला घरचा रे गुलाम, धनी करतो रे त्याला सलाम, अरे तेथे साखराचे काम आणि आज महाची रे तो आज. अरे देवाऱ्यावर विंचू आला, देव पूजा नावडे त्याला. मला सांगा मंडळी, देवाऱ्यावर जर विंचू आला तर त्याला हाताने सारून चालेल का? माझ्या मेंढा मंडळ देवपूजा करत असते त्यांनाच विचारावं लागेल मला. देवाऱ्यावर जर विंचू आला तर हाताने सारून चालेल का? बर चप्पल घ्यायचं म्हणलं तर देवावर बसलाय. मला सांगा, वाघ निघाला तर बंदूक घेता येईल, साप निघाला तर काठी घेता येईल, पण असला विंचू, कसला असला विंचू कुठे बी असू द्या चप्पलानं हाणायचा, लांबनं नाही, लय गुदगुल्या करता येते.
ती लय अवघड खेळ आहे. अरे सोलापूर जिल्हा सांगोल तालुका अरे कल्लाच माझा गाव दादा भाव आला दादा भाव आले दादा भाव. दादा भाव आले दादा भाव आले दादा भाव. महाराज म्हणले अरे चार युगा माझी परम कला असेल तर कुठं बी चला नाहीतर बिन नारळा चला म्हणते. काय म्हणले गाजरे महाराज? कला असेल तर चला म्हणते ती नाहीतर बिन नारळा चला म्हणते ती. अहो कशाला म्हणते ती हाला बिन नारळाचं? कला नाही ना तुमच्याकडे म्हणून म्हणते ती ना. अरे चार युगा माझी परम कलियुग आहे रे उत्तम अरे करावे हरी भजन मुके नाम स्मरणाचा हवे की राजानो. अरे द्वारी असावे तुळशी वृंदावन करावे अतिताचे पूजन अरे मुके नाम स्मरण असावे की राजानो. अरे तुळशी माळ घालावी गळा गोपी चंदन लावा वारे टिळा. मला सांगा गंध लावा वारीला जावा माळ घाला सांगणं सोपं आहे पण त्याची पथ्य पाळणं सोपं आहे का? तेवढं माळ घातल्यावर पथ्य पाळणं सोपं आहे का? लय अवघड खेळ आहे महाराज. कोण बी उठतोय म्हणतोय वारीला जावा माळ घाला गंध लावा असं का सांगतात? ह्याच्या मागे सुद्धा शास्त्रीय कारण आहे महाराज. तुळशी पवित्र आहे पतिव्रता आहे अशा तुळशीच्या लाकडाची माळ आपल्या गळ्यामध्ये घातली तर आपला देह सुद्धा तुळशीसारखा पवित्र होईल. म्हणून शिना तुळशीच्या लाकडाची माळ आपल्या गळ्यामध्ये घालायची. बरोबर आहे का महाराज? पण मला सांगा मंडळी त्याच तुळशीचं जर वर्षाला लग्न लागतं दिपवाळी झाल्यावर इकडे लागतंय का नाही? आमच्याकडे तर लागतंय बरं का. मग ती पवित्र कशी पतिव्रता कशी? कळलं तर भारुड आहे नाहीतर जीवाला भिरुड आहे. वरच्या पॅकिंगला भुलायचं नाही. माल काही क्वालिटीचा आहे फक्त बघायचा. आता गडीला इकडल्या बघा ठोर 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 करायला लागलाय. बघायचंय मला आता कसा ठोर ठोर करतोय हा. उगूच डरक्या टाकतोय तकडे उसाच्या कोपऱ्यात उखवले. अरे टोपी बनाए खादे में पैंजने वाले रे हजार. अरे टोपी बिचारी क्या करेगा पेट में काला रे बाजार. पांढरी शुभ्र टोपी घालणारी हजारो नाहीत. जर पोटात काही काळा असेल तर टोपी घालून काय करायचं? घालू नये असा वाद नाही, घालावी पण त्याची पथ्य सांभाळावी महाराज म्हणतात. अरे तुलसी का काष्ट माला बनाए बीच मेळाला सूत. अरे जपने वाला कपूत माला बिचारी क्या करेगा. माळी तुळशीच्या लाकडाच्या सुताच्या दोरीत वावलेल्या पण जपणारा जर एखादा मूर्ख असेल तर माळ घालून काय करायचंय? घालू नये असा वाद नाही, त्याची पथ्य सांभाळली पाहिजे. बरोबर आहे का महाराज? म्हणून अरे शिवनेरी किल्ला पावन झाला अरे शुभ दिनाला महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मले. शिवनेरी किल्ला पावन झाला शिवनेरी किल्ला पावन झाला शिवाजी झाला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मले. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मले.
राखी पारक्यानं करायचंय महाराज. सोनं उकरड्यात पडू द्या, 6 महिन्यानं काढा, गंजणार नाही. पण लोकांन 8 दिवसात गंजायचं चालू होणार. म्हणून अरे एका जनार्दनी शरण मी बोलिलो हो रे सत्य वचन. अरे अनुभवून ऐकून या पंथी जाऊ नका की जी राजानो. हरिभाव. अरे सोलापूर जिल्हा सांगोल तालुका. हरिभाव कसं असतंय, सांगोला सोन्याचा, पंढरपूर पाण्याचा, मंगळवेढा दाण्याचा आहे. सोनं पाहिजे असेल तर सांगोल्याला, पाणी पाहिजे असेल तर पंढरपूरला. अरे सोलापूर जिल्हा सांगोल तालुका. अरे कल्लास माझं गाव. दादा भाऊ आले, दादा भाऊ, दादा भाऊ आले, दादा भाऊ. ओ ठा विठ्ठल.